श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 10वा कुरवपूर क्षेत्र महिमा वर्णन नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम ऐकोनी सिद्ध्याचे वचन नामधारक विनवी जाण कुरवपुरीचे महिमान केवी झाले म्हणत असे म्हणसी श्रीपाद नाही गेले आणिक सांगसी अवतार झाले विस्तार करोनी या सगळे निरोपावे म्हणत असे सिद्ध सांगे नामधारकासी श्री सद्गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्याकारणासी अवतार झाला परियेसी राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात पाहे भार्गव राम देखा अद्यापि स्थिर जीविका अवतार झाला आपण अनेका तयाचेनी निश्चयावे सर्वा ठाई वसे आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे 3 गुण उत्पत्ती स्थिती लयासी भक्तजन तारावयासी अवतार होती ऋषिकेशी शाप दिला दुर्वास ऋषी कारण असे तयाचे त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवणा कळे पार निदान तीर्थ कुरवपूर वास तेथे श्री सद्गुरुमूर्ती जे जे चित्तिले भक्तजनी लादती श्री सद्गुरु दर्शनी श्री सद्गुरु राहती जयास्थानी काम घेणू असे जाणा श्रीपाद श्री वल्लभ स्थान महिमा वर्णावयामी किमात्मा अपार असे सांगता तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत तूच सांगावया कारण श्री सद्गुरु भक्ती वृथा नवे जाण सर्वथा न करीतो निर्वाण पाहे वास भक्ताची दृढ भक्ती असावी मनी स्थिर गंभीरपणे असावे धीर तोची उत्तरे पेल पार हे सुख्य परलोक याची कारणे दृष्टांत तूच सांगेन एक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदरभरित प्रति संवत्सरी यात्रेस येत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी वाणिज्या निघाला तो उदिमिनी नवस केला अतिगहनी संतर पावे ब्रह्मणासी उदिमालिया फळासी यात्रेसी येईन विशेषी सहस्रवर्ण ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे निश्चय करुणी मानसी निघाला तो द्विज उदिमासी चरण द्यावे ध्यातसे मानसी सदा श्रीपाद श्रीवल्लभाचे जे जे ठाई जाता देखा अनंत संतोष पावेनी का सद्गुणे झाला लाभ अधिका परमानंदे परतला लय लावूनी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला ततक्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखिले तस्कर कपट रूपे होऊनी संगती कर तेही तस्कर निघाले 2-3 दिवसवरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गरात्री जात होते मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जातो कुरवपुरासी श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असो ऐसे बोलत मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी शिर छेदुनी परियेसी द्रव्य घेतले सगळीक भक्तजनाचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी त्रिशूळ खडंग एरे हाती उभा ठेला तस्करापुढती वधिता झाला तस्करा त्वरिती त्रिशूळे करुनी तये वेळी समस्त तस्करासी मारिता एक येऊनी असे विनविता कृपाळ उवा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेणे याते वंदितील म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तम जाणसी खून विश्वाच्या मनीची वासना ऐकुनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते जवळी बोलविती हाती देऊन या विभूती प्रोक्षे म्हणतसी विप्रापरी मान लावूनी तयावेळी मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव झाला तात्काळा एक वस्सा एक चित्ते इतके वर्तता परियेसी उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले अदृश्येसी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तस्करासी म्हणे तू का माते धरिलेसी कवणे वधिले या मनुष्यासी
म्हणून पुसे तयावेळी. तस्कर सांगे द्विजासी, झाले अभिनव परेसी, आला होता एक तापसी, वधिले याते त्रिशूळे. माते राखिले तुझ निमित्त, धरोनी बेसविले अतिप्रीत, विभूती मंत्रोनी तू ते लावित, सजीव केला तुझा देह. उभा होता आता जवळी, अदृश्य झाला तत्काळी, न कळे कवणमुनी बळी, तुझा प्राण राखिला. होईल ईश्वर त्रिपुरारी, भस्मांगी होता जटाधारी, तू भक्त होशील निर्धारी, म्हणून आला ठाकून या. एकोणी तस्कराचे वचन, विश्वासला तो ब्राह्मण, तस्करापाशी द्रव्य देऊन, गेला यात्रे कुरुपुरा. नाना परी पूजा करी, ब्राह्मण भोजन सहस्रचारी, अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्रीपाद सद्गुरु पादुकाची. ऐसे अनेक भक्तजन, सेवा करीती श्रीपादस्थान, कुरवपूर प्रख्यात जाण, अपार महिमा परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी, संशय न धरी तू मानसी, श्रीपाद आहे ती कुरवपुरासी, अदृश्य रूप होऊन या. पुढे अवतार असे होणे, म्हणून गुप्त न दिसे कोणा, अनंत रूप नारायण, परिपूर्ण असे सर्वाठाई. श्रीपाद वल्लभ मूर्ती, लौकिक ऐक्य परमार्थी, झाला अवतार पुढे ख्याती, श्री नृसिंह सरस्वती. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळा भीष्ट साधती. इति श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीप्याख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवपूर क्षेत्र महिमा वर्णन नाम दशमो अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु.